कसं आहे आता तिथं काय आहे आणि काय नाही आता धाब्यावर. हो तरी म्हटलं काही अडचण असली बी तर आपल्याला एखादा फोन लावून देता म्हटलं. काही लाईन जर लावता आली तर पाहता येते मग. हो काही 5-50 हजार रुपये घेऊन जा संग, म्हणजे कसं झाली तोडी तर मग कसं तिथंच निपटून टाका ते. बाहेर काही निघू नका देऊ ते. हो ना, हो ना, आता काय होते पाहतो तिथे जाऊन. हो तसे 50 हजार घेतले मी हातेल. हो म्हणलं कसं आहे, जर मोडमाड झालं तर मग फारच चांगलं. आता काय होते आणि काय नाही, आता तिथं गेल्यावर समजा आता काय कंडिशन आहे तर. मग आता शांतराम काय आले बा. आम्ही चला आता. हो बनू कर बरं सुरू लवकर. ए लक्ष्मणराव पाहिजे म्हणलं जरासं. हो सतर्क राहा बरं. हो ते धाब्या गिब्यावर आता जरासं लक्ष ठेवा. हो एवढ्यात जरा धाडी पडून राहिले FDIच्या. हो कुठं काय डेअरीवर आणि कुठं काय बेकऱ्या गिकऱ्या सगळं बिलकुल काही सांगता येत नाही. हो म्हणून तुम्ही जरा सतर्क राहा. ते धाब्याला सांगून द्या बरोबर. हो आज आता मला झोडपा बसला, आता काय सांगा तुम्हाला. अरे काय माणसं तुम्ही, जरासं आधी सांगितलं असतं तर मग तिकडे धाड पडली बी धाब्यावर. मग आता काय आणि काय नाही. फोन आला मला आता, आलो भाऊ जा म्हणे, असं आहे म्हणे बा. सगळं किचन फिचन पुरं बिलकुल द्याय पुरी खोल फिटिंग करून बसायला तिथं आता. हो आता मला जाऊन काय करावं लागेल, थोडी गिडी करता येते का पाहतो आणि निपटान आपण करतो. हो बरोबर. तुमचं काय म्हणलं, तुम्हाला कसं काय पकडलं तुमचं काय प्रकरण. अरे बाबा उद्घाटन मापासून केलं ते ना, सकाळी सकाळी दिवस खराब निघाला. मग दूध घेऊन चाललो डेअरीवर. हो पकडलं त्यानं, त्याला म्हणे साईडनं. हो काढल्या कॅना दूध तपासलं. एका कॅनीत होतंच जरा. आता काय सांगा खोटं काय बोला. पाणी होतं त्याच्या. मग सापडलं मला. आता काय करता म्हणे, काही नाही आता बिलकुल तपासलं म्हणे. हे जाते म्हणे आता लॅबॉरेटरीले. पूर्ण रिपोर्ट येऊ द्या म्हणे, त्याच्यानंतर तुम्हाला फोन येईल म्हणे तिकडून. नंबर घेतला, नाव घेतलं लिहून, सगळं पद्धतशीर. आता पाहू म्हणे काय होते तर. मग ते आता काही मॅनेज नव्हतं करायला लागतं त्याला. 2-3 हजार रुपये देऊन हो दूध काय नेऊ दिलं तिकडे. मला तेच म्हणून राहिलो त्याला, जरा सगळं देऊन घेऊन मोकळे करायला लागत होतं प्रकरण. फालतू वाढलं तर लागेल ना तारका फारका मग. अरे बा ऐकलं तर पाहिजे ना पुढच्या ना. मग म्हणलं ना म्हणलं पहा म्हणलं काही जरासं तुमची फी घे देतो म्हणलं बा, पावती फाडतो मी. म्हणे भाऊ पावती नाही म्हणे विषय इथं. तुम्ही उद्या रिपोर्ट आता आल्यानंतर उद्या तुम्हाला फोन येईल, त्याच्यानंतर काय आहे ते कारवाई होईल. अरे बाबा असं म्हणता नाही, म्हणजे पैसे खाणार नाही वाटते मग. हो ना मग कसं वरायचं काय आता. माहिती मग मोठा घोर आहे हो. माहिती ते पनीर गिनीर काय सापडलं म्हणते, आणि बाकीचे ते अजून बाकीचे प्रकरण आहेत. कोणाला हातमोजे नाही, कोणाचं आरोग्य सर्टिफिकेट नाही, असं तसं. अरे बाप मग तो घरं सरायच्या. पण आता मला कल्पनाच नाही ना, असं वाटतं की बा जाईनच का तो धाब्यावर. पण मला तू दिसला म्हणून मी म्हटलं तुले. तर आता योगा तू धाडाई पडली म्हणतो बा. बरं जाय मग, आता काय होते मला सांगतो म्हटलं. हो काही मॅनेज करायचा प्रयत्न कर. हो झालं तर मग मला फोन कर, मी करून टाकतो मग. हो काय द्यायचे ते 10-15 हजार देतो म्हणा, असं तसं म्हणून मॅनेज करायचा प्रयत्न कर तू. हो ना पण आता तुम्हालाच तर नाही म्हणलं म्हणता, मग माय काय बजेट बसणार आहे, माय काय घेते ते. ते कसं आमचं आता दूध म्हणजे काय 20-25 लिटर. हो पण तू कसं आहे धाबा एवढा मोठा म्हटलं झाला मैंने. 10-20 हजाराला मरण नाही तुला सांगतो मी. कमीत कमी तू 20 हजाराची थोडी कर. हो जमलं तू जर झाली तर मी बात शिवून टाकतो मग. माझ्या 5 हजारात निपटून टाकतो. बरोबर पाहतो मग काय होते. हो चल भानू, हो चल लवकर. येतो म्हणला शांताराम बाबा, करतो फोन तुम्हाला मी, सांगतो काय विषय तर. मॅनेजर आहे तू, पण तुला माहीत पाहिजे ना या गोष्टी. अन्न सुरक्षा मानके कोणकोणते आहे बा, कोणकोणते सुरक्षितता पाहिजे तुम्हाला. जर इथं समजा काही स्फोट झाला हे ते अग्निशमक यंत्र कुठं आहे तुमचं. हो भरलेलं आहे का ते सिलेंडर. भरलेलं होतं का सांग ना तू. तूच सांग. हो ना साहेब, पण त्याचं कामच नाही पडलं. मग ते आता 2 वर्षापासून तसंच आहे ते लटकून. हो, आता ते समजा आता भरलं आहे का रिकामा काय सांगा. आता वापर तर केला नाही बा आम्ही. स्फोट झाला नाही म्हणजे स्फोट व्हायला पाहिजे होता का मग. हो म्हणून मग आपण आता ते भरूनच आणायचं नाही का. 1 वर्षाच्या आत तुम्हाला सिलेंडर रिफिल पुन्हा भरावी लागते, समजलं का, नियमानुसार. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा एक दोष आम्हाला आढळलेला आहे. बाकी तुम्ही त्याच्यामध्ये पनीर मसाला लिहिला आहे, तिथं ते लिहिता येत नाही, कारण की वनस्पतीपासून बनवलेलं ते पनीर आहे. ओरिजिनल आहे का ते. तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला दुसरं चीज ॲनालॉगचा वापर असं तुम्हाला त्याच्यापुढे कंसात लिहा लागल. बारीकमध्ये नाही, पद्धतशीर लिहा लागल, लोकांना समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तेलाचा वापर कोणता करता तुम्ही. तेच ते तेल डबल कढईत टाकता असं मला लक्षात येऊन राहिलं तिथं. पाण्याची स्वच्छता, हात धुण्याची स्वच्छता, ठिकठिकाणी डेटॉल, बऱ्याचशा गोष्टीची उणीवा दिसल्या ना मला इथं. हो ना साहेब, पण आहे ना सगळंच आहे ना. त्या मनानं बरं आहे ना, बाकीपेक्षा तर बरं आहे ना. नाही ते नको सांगू. दुसऱ्याच्या डोळ्यातलं आपल्याला कुसळ दिसते, पण स्वतःच्या घरातलं मुसळ नाही दिसत. ते पहा पहिले आपलं घरातलं पहा. तुमचे वैद्यकीय सर्टिफिकेट काढलेलं नाही आहे 1 नंबर. हे सिलेंडर अग्निशमकचं भरलेलं नाही आहे, सुरक्षितता नाही आहे. पनीरचा वापर तुम्ही गलत करत आहे. त्यानंतर तुमच्या दुसऱ्या गोष्टी म्हणजे तुमचं प्रशिक्षण झालेलं नाही आहे, कर्मचाऱ्याचे सर्टिफिकेट नाहीच नाही आहे. यामुळे तुमचं दंडात्मक कारवाई तुमच्यावर होणार आहे. झालं तर शिलच लागू शकते आपल्या रेस्टॉरंटला आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुमचे मालक आता कधी येणार आहे. हो कुठपर्यंत आम्ही वाट पाहायची. आम्ही जास्तीत जास्त 5 मिनिटं वाट पाहू, नाही तर आम्ही शिल्लो. हो ना येऊनच राहिले. हो आता वावरात गेले होते पुजारी फुगाले. हो आता येतो म्हणे वावरातून निघालो म्हणे वा. हो, तरी पण अर्धा घंटा लागू शकते घरापासून समजा इथे आले. अरे बाबा इतकी अर्धी बरसात झाली तरी आता पुन्हा भेटवायचे राहिले का तुमच्या मालकाचे. हो तर आता आम्ही 15-20 मिनिटं थांबू. हो तोपर्यंत तुम्ही बाकीचे नमुने जमा करा तुमचे. ते पनीर मसाला भाजीचे नमुने आम्ही घेतलेलेच आहेत तसे पन्नीमध्ये. आणि बाकी जे भाज्या तुम्ही केलेल्या आहेत त्याचे सर्व नमुने आणि पाण्याचा नमुना, त्याचबरोबर आपले सर्टिफिकेट तुम्ही दाखवलेच नाही मला. तुम्ही लायसन नूतनीकरण झालं की नाही ते मला दाखवून द्या. आणि सर्व व्यवस्थित झाल्यानंतर आपण बोलू तुमच्या मालकाशी काय आहे पुढचं काय होणार आहे काय नाही तर. बरं देतो ना आम्ही, सगळं देतो ते. पण नाही साहेब म्हणलं एक विचारायचं होतं. तुमच्या गळ्यामध्ये ते ID कार्ड असते ते नाही आहे म्हणलं. हो ते ID कार्ड, तुमचं नाव काय, गाव काय, कुठून आले, काय आले, कशी काय धाड टाकली, कोण आहे, आम्हाला कसं समजा मग ते कार्ड दाखवा ना तुम्ही आम्हाला. छोट्या
त्यानं केला घोर आता. हो ना. नाही नाही साहेब तसं काही नाही म्हणलं, पण तुमचं नाव काय बुवा नेमकं? हा, ते कसं मालकाला सांगता येते मग हे साहेब आले बुवा. नाही काही हरकत नाही. हो मॅनेजरला डाऊट आहे ना. हो हाय जरासा आगाऊ दिसते मला जरा मॅनेजर. माझं नाव काय ते माहीत आहे का तुला? हो माझं नाव आहे, तू विचारपूस करून घे अजून कोणाला कोण आहे म्हणून FD अधिकारी. तर मी आहे SM रानबोके, समजलं ना. सुब्रमण्यम रानबोके, समजलं. आणि हे जे दुसरे आहेत साहेब, तर हे आहेत घुसमारे साहेब. कोणते घुसमारे? NB घुसमारे. त्याच्यानंतर तिसरे कोण आहे? MT वाघमारे. हो नावं लिहून घे आणि चौकशी करून घ्या. हो आमच्या आय कार्ड तुला सर्व बाकायदा दाखवतो मी. आमच्या गाडीमध्ये आहे ते मी घेऊन यायला लावतो. नाही तसं नाही साहेब, तुमचा अपमान नाही मला करायचा, पण कसं आहे असे कोणी काही बनवून येऊन राहिलं. हो RTO ऑफिसरच बनते कोणी, कोणी CIDच बनते. हो म्हणून म्हणलं बा तुम्ही कदाचित FD अधिकारी बनून नाही आम्हाला झोडपा द्या. हो म्हणून कसं नाव विचारायला बरं, म्हणजे माणूस चौकशी करते बा जिल्ह्याचे कोण आहे बा अधिकारी. हो तुम्ही समजा रानबोके नाही का, हे समजा घुसमारे ते वाघमारे. बरं बरं, म्हणजे ध्यानात ठेवावं लागते. बरं बरं काही हरकत नाही, नका दाखवू कार्ड. हो आता काय करावं लागते आम्हाला समजा, आता सर येते आमचे, मला घेतेच समजा आता 15-20 मिनिटात. नाही सर कॉफी घेता का? हो कॉफी आणली होती म्हटलं. हो तुमची चर्चा चालू होती मी थांबलो होतो. नाही नको नको नको, तुमची कॉफी नको, तुमचा चहा नको, सुपारी नको. हो कसं आम्ही कोणाला लाजीम राहत नाही, समजलं ना. आमची जी नियमानं कारवाई करायची ती आम्ही करतो आणि निघून जातो, समजलं. चला बसू तिकडे, खुर्च्या टाका, बसतो आम्ही. वा बरं लक्षण भाऊ, गाडी सगळंच खतरनाक आहे. हो मोठे साहेब वाटते त्याच्या पाहिजा बा. हो काय होईल तेव्हा तुमचा असता. काय करतं साबुट्यासारखं सुन राहिलं मला आता. हो लुक लुक धूक धूक मला चमचम करू राहिली मी. हो हे काय करू राहिलं इकडे? म्हणलं गणपती गणपती इकडे ना, इकडे म्हणलं. आता हे पाखराला पाणी घेऊन हो काय होईन तो आता. बरं झालं आले म्हणलं तुम्ही. हो आता म्हणे काही येते म्हणे, म्हणलं 10-15 मिनिटं लागते. हो बरं आले लवकर. बाबा घरी बा जसं होतं तसं निघालो. हो बरं मी काय म्हणतो, काय म्हणे की नाही काय म्हणला. हो झाले शांत, कॉपी गिपी हे ते हो दिलं ना बरोबर पद्धतशीर. अरे कॉपी सोडा, पाणी आपल्या पैशाचं पेला ते. मग बिस्लरी आण म्हणे बाबा, पैसे घे म्हणते 20 रुपये. मग हो लाजीम नाही राहत म्हणे कोणाले. सुपारी तर नाही घेतली त्याने सुपारी. बाबा का चांगला जिमानदार दिसून राहिला म्हणले. हो ना या युगातनी. हो नाही तर जमत होतं लगाचं दुसरं असतं असं असं. हो का म्हणजे काही म्हणजे सुपारी नाही घेतली नाही. हो का बरं बाकी काय वाटते मग पोझिशन काय म्हणते काय म्हणलं. चला या आता तुम्हाला काय सांगा आता. हो ना कसे लाईनवर काम येऊन राहिलं होतं. हो साहेब जरा नरमाईने बोलत जाय. हो चला बा जमते वाटते म्हणलं आम्हाला. हो पण बोलता बोलता हे पुट्ट छोट्या हो म्हणे साहेब म्हणे तुमचं आय कार्ड कुठं आहे म्हणे, काय नाव काय म्हणे तुमचं. काही गरज होती का? एक तर साहेबाच्या पुढे माणसानं उभं राहू नये, एक तर गद्याच्या मागं उभं राहू नये. हे साहेबाच्या पुढे बी विचारून राहिलं कार्ड आहे का. सांगा आता याला डोकंच नाही ना, दुखत्या नशेवर पाय दिला त्यानं. मग काय म्हणते साहेब, मग काय ठेकावला असेल. मग ठेकावला नाही ते. हो ते म्हणे त्याच्या साहेबाला दुसऱ्याला म्हणे कार्ड घेऊन या म्हणे आपले. हो मग नंतर त्याने स्पष्टीकरण सांगितलं म्हणे कार्ड जर घालून आम्ही हिंडलो तर सगळे टपऱ्या बंद होते म्हणे. आधीच हॉटेल बंद होती म्हणून आम्ही घालत नाही म्हणते. हो तर मग त्यांना दाखवलं आम्हाला, नावं सांगितले. एक रानबोके साहेब आहे, एक घुसमारे आहे आणि एक वाघमारे आहे. हो 3 जण आहेत ते. हो बाबा चांगले आहेत मग नाही का. हो एखादा शिंगमारे पाहिजे त्याच्या. हो म्हणजे शिंगावर घेतली होय मग नाही का. बरंच बरं आता. हो पण बाकी पैसे काही घेत नाही वाटते त्याचे. हो शांताराम भाऊ सांगे. हो त्याला पकडलं म्हणते ते दुधाच्या याच्यात नाही. हो त्याचं दूध आणि हे ते त्याच्या गाडीत त्यानं नेलं म्हणते. हो ना आता काय होईल हो म्हणे बा, त्यानं पैसे काही घेतले नाही म्हणते त्याच्या. कसं आम्हालाच तर माहित नाही तर गेट बंद करून टाकलं असतं. हो ना बाजूच्या यानं धडक धडक बंद केलेत ना. मग फोन आले आम्हाला. हो काय चालू आहे बाकी हॉटेलवाल्याची. हो आम्हाला अजून गेलेच नाही बा, काय करता. आता काय सतर्क झाले, आता सगळ्यांनी बंद केले, आता आपण सापडलो. हो चला आता काय म्हणते पाहू मग नाही का. हो कुठे अंधार आहे का बसेल. आता ते काउंटरपाशी बसले आणि बाकीचे सगळे नमुने आणा सांगितले आपल्या लोकायले. हो त्याच्यात भाजीचे नमुने, तेलाचा नमुना, बाकी अजून पनीरचा नमुने आणून ते पंडितनी बांधले जाईल ना आणि एका बॅगेत ठेवले ते. आता हो ते सगळं आता काय घेऊन जाईल म्हणे, तुमच्या मालकाशी बोलतो म्हणे काय तर. आपल्याला नमुने घेतले नाही का. म्हणजे फुल तयारी वाटते. बरोबर चला आता काय होईल ते पाहू आता पुढे. चला नाही रे राहू द्या सध्या. हो सध्या राहू द्या. अजून लेका माणसाचा पत्ता नाही, अजून कोण आता धोंडी मागतील कोण नाही. तेव्हा ते आले आता लाईनी पाटील, ते काय आणले वाढतात. का लाईनी पाटील काय म्हणते मग लक्ष्मणराव, येतो म्हणते का मग मागतो म्हणते धोंडी. कायच विचारा भूषणले. हो पहिले तर आमच्या अंगारात आला. हो तुम्ही मागा ना म्हणे, ते मारतील मागायला. मला काय सांगता म्हणे. मला माहित होतं ना शेवटी तेच म्हणणार आहे ते. मग काय अरे म्हणा मी मागतो, चला म्हणा तुम्ही एकटे. हो मग काय मग त्याची काय शरम आहे म्हणा. अरे आता कुठं सांगता, गेले ते धाडपडी मध्ये धाब्यावर FDAची. मग आता भाण्या ते गेले सोबतच गेले ना गाडी घेऊन त्याच्या. बाबा काय बोलता म्हणतो काय. अरे बाबा धाडपडी लक्ष्मणच्या धाब्यावर का. त्यांना आमच्या देखताच फोन आला ना. मग काय तर हो लक्ष्मण रावले त्याचा अनुभवचा लवकर या म्हणते तिथं. मग काय तर हो आता काय होते काय नाही बा. बेकारच काम आहे बा हे. काय आता शांतारामच्या या दुधाच्या याच्यावर पडली होती कॅनावर नाही हो. तुम्ही सांगितलं दिला पाहिजे आत्ताचीच गोष्ट. हो ना ते आम्हाला सकाळी दिसलं वळाखाली येताना वापस इकून गेला ना बा. 10-15 मिनिटात वापस आला. फाट्यावर पकड म्हणे बा त्याले. हो काय दूध घेऊन नेलं म्हणजे सील करून त्याचं. हो यायचं काय होते काय सांगा मग आता. तेच तर आता चालू आहे द्यायचं काय होते काय नाही. आता हे पैसे गिसे घेऊन गेले म्हणा 50,000 रुपये. आता काय मॅनेज करते का काय म्हणते तर. कुठणार रे मॅनेज कुठं करणार साहेब आहे ते. मग याच्यापासूनच तर पैसे नाही घेतले त्यानं शांत्यापासून. मग शांत्या माहिती नाही किती कलाकार आहे. मग पैसे नाही घेतले म्हणजे याच्यामध्ये ते दूध घेऊन गेले ते. उद्या म्हणजे तुम्हाला सांगू म्हणे काय तर काय नाही तर मग आज संध्याकाळपर्यंत फोन येईन म्हणे. हो का मग कसं होता काय खरं नाही यायचं आता. नाही बेकारच काम आहे आता.
हो ना, पण काय रे धंदे करावं खोटे ना ते मग. हो ना, आता समजा ना त्याला काय असते तर FDचा झटका. मग काय ते शांतीला पाहिजे होतं तसं लय पाणी टाकेना रे, लयच टाकेना. मग काय तर ए बा 1 कप दूध जर असलं ना तर 2 कप चहा नाही सारखं त्याच्यात. मग काय तर मग अर्ध्याला अर्ध म्हणजे लय झालं ना ते, परमाने पडायला झालं ना. बाबा तू तर लय धुतल्या तांदळाचा रे कंदिल्या, सांगून राहिला मोठ्या गोष्टी. हा अरे म्हणलं भाऊ, म्हणलं लोक पैसे देत नाहीत. दुधाचा भाव काय लोक देतात का? मग पाणी नाही टाकन तर करण काय ते? तुम्ही आता बाजू घेणार असाल त्याची. हो ना, आता काय बाबा नाताले पोरगी दिली तुमच्या त्यानं. हो मग काय मग त्याचीच बाजू घेसाल ना, त्यानं पाणी टाको काय हो. हो पण आता मग कमीत कमी तुमचा नातू तिकडे पोलीस होऊन राहिला. एखादा फोन घेऊन लावा ना त्याले, म्हणा हे असं झालं म्हणा सासरे बा गोत्यात आले ना म्हणा, लावा ना एखादा फोन. हो पण ते का पोलीस लागला का अजून एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये? तिकडे त्याचं ट्रेनिंगच चालू आहे. आता येईन ते 8-10 दिवसात येते म्हणते. हो न मग आता ते कसं काय करणार आहे याच्यातनी? काही सांगू नको ना. तो आधी म्हणलं ना मी शांत्याले, मी म्हणलं तू झाबरूले फोन लाव. झाबरूले फोन लावून म्हणलं काही ना काही याचा खाडा निवाळा करून घे. साहेबासंग ओळखी असन त्याची. नाही म्हणे बरोबर नाही वाटत म्हणे ती आपल्याला. हो कसं आहे, आपण आता दुधात पाणी टाकलं ते त्याला वाटायचं म्हणे पा बा तुम्ही असे काम करता आणि आम्हाला मग फालतू लोकांचे हातपाय जोड लागते. कायले म्हणे उडीच्या गोष्टीसाठी काय दड पडन ते भरून टाकू म्हणले का पाहू म्हणे पुढचं पुढे. मग आता सगळं तर करून बसला तू, सगळं माहीत असून आपलं सांगून राहिला गोष्टी. होईन ते पाहून घेऊ का? मग एवढी शरम लागते तर मग टाकूच नाही ना पाणी रे. मग हो ना, चांगली गोष्ट नाही ना मग पाणी टाकणं. असं निघते ना मग मागचं पुढचं सबन करसळा एखादा माणूस निघत असते, राहत नाही. इथंच फेळा लागते सगळं. त्याला काय वाटलं. तुले फेळाच लागन. थांब ना, तू जातं कुठं? तू ये का उलशा ते अजून घडा भराचा आहे. जे होईन ते पाहून घेऊ. जाऊ द्या ते कसं करता देवदास भाऊ. आता धुणी मागायचं ते शिवलाल भाऊ हे ते म्हणते, मग लवकर सांगा म्हणे काय तर, नाही तर आम्ही जातो म्हणे मग. नाही आता हे बा पाहू संध्याकाळी. आता कसं आहे 4 वाजताच्या नंतर काय विचार होते तर. अजून आता हे बा शांताराम भाऊचं मूळ नाही. ते म्हणे मम्मी काही सध्या येत नाही. बाकीच्या लक्ष्मणराव नाही इथं. हो पोट्टे निवाचा पाला कोट्यात नेऊन ठेवा मारतीच्या. जर संध्याकाळच्या वेळेस जर जमला ताल तर पाहू, नाही तर आज जर द्याला दणका पाण्यानं तर मग कॅन्सल मारू, नाही तर उद्या पाहू. हो चला मग. आता एरी तर काही तालतोल दिसून नाही राहिला पाण्याचा आज बी. काय होते न काय नाही. जाऊ दे तिकडे. निवाचा पाला ठेवून द्या, ते मुसळी अंदर ठेवा तिकडे. जा तिकडे. ठीक आहे मग नेऊन ठेवतो मग तिकडे. पाहू मग काय होते. मग जाऊ द्या नाही का. हो पाहू मग 4-5 वाजता. हो आता कसं ऊनही उरायली. हो चला घराकडे. पाहू आता काय होते, आता काय वार्ता येते काय नाही लक्ष्मणची. ठीक आहे मग. नमस्कार साहेब. नमस्कार म्हणलं. मी लक्ष्मण किरकिरे या धाब्याचा मालक हा म्हटलं. नमस्कार. अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही आहे नाही का लक्ष्मण किरकिरे? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ना. बसा तुम्ही, बसा, काळजी करू नका, बसा. बरं झालं तुम्ही लवकर आले, नाही तर आता आम्ही निघणारच होतो. तर आता खाद्यपदार्थाचे जे काही नमुने तुमच्याकडचे पनीर मसाला भाजीचा नमुना, त्याचबरोबर इतर भाज्या, या सगळ्या गोष्टीचं आम्ही आता जे काही नमुने असते ते आमच्या याच्यामध्ये पॅक केलेले आहे आणि आता ते आम्ही लॅबोरेटरीला सेंड करणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या तयारीत राहा, कारण की काय फोन येईल हे काही सांगता येणार नाही. कारण की या फूडमध्ये किती प्रमाणात भेसळ आहे, कोणतं प्रमाण काय आहे. या पनीरमध्ये तर आम्हाला आताच डाऊट आहे. आणि दुसरी गोष्ट, जे काही आता तुमच्याजवळ लायसन पाहिजे त्याचं नूतनीकरण जवळपास म्हणजे या 1 वर्षापासून केलेलं नाही. आणि अग्निशामक यंत्रसुद्धा आपलीचं जे आपलं सिलेंडर आहे ते भरलेलं नाही. आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र काढलेलं नाही. अशा बऱ्याचशा बाबी आमच्या निदर्शनात आलेल्या आहे, त्याची आम्ही नोट केलेली आहे. आता त्या अनुषंगानं काय कारवाई करता येईल ते तुम्हाला संध्याकाळपर्यंत समजून जाईल. हो ना साहेब, पण कसं झालं, हे आरोग्य सर्टिफिकेट काढणारच होतो पण ते मागं पुढे झालं थोडं. अगोदरचं 2 वर्ष अगोदरचं आहे. आणि सिलेंडरचं जे म्हणता तुम्ही, आम्ही दरवर्षीच रिफिल चेंज करत असतो. पण आता एवढ्यात काही माणूस आला नाही. आता करणारच होतो मी, पण थोडंसं आता लेट झालं. ते सगळं बरोबर आहे, परंतु आम्हाला जे प्रत्यक्ष जे दिसलं ते आम्ही याच्यात नोट करतो. बाकी तुमचं काय आहे ते आम्हाला काही घेणं देणं नाही. सगळं बरोबर आहे साहेब तुमचं. कसं आहे, शेवटी चुका आमच्याच झाल्या म्हणा. मान्य करतो ना. त्याच्याबद्दल नाही. कसं माणूस म्हटलं की चुका होतेच, काही सांगा बा तुम्ही सांगा. पण याच्यातून काही मार्ग असतेच ना. म्हणून म्हटलं बा काहीतरी कसं आहे, यायचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. माया बी समजा तर म्हणलं आमच्याकडे शेतीवाडी काही नाही, याच्यावरच आमचा कारभार आहे. थोडंफार काही म्हणजे असं आहे आमचं म्हणणं. चुकीबद्दल थोडीशी आमची म्हणजे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही तुमचं म्हणजे पाया लागतो बा एक टाईम शेवटचं. पण यावेळेस थोडंसं म्हणजे कसं आहे, यावेळेस राहू द्यायचं असतं कारवाईचं. नाही नाही नाही, तुमच्या चौघाच्या जीवनचरित्रासाठी आम्ही इतक्या लोकांच्या आरोग्याशी नाही खेळू शकत. तुमच्या ज्या चुका आहे हे आम्ही तर जे काय ते वर मांडणारच आहो ना. कारण की आता लॅबोरेटरीमध्ये काय येईल रिपोर्ट, त्याच्यानंतर तुमचं भविष्य आहे समजा. हो ना, हो ना, ते बरोबर आहे साहेब. पण थोड्याफार चुका झाल्या म्हणा. आता मी जे काय कमी जास्त त्रुटी आहे ते पूर्ण करतो. आणि काय जे काय देणगी द्यायची असेल म्हणा, काय भेट वस्तू काही द्यायची असेल तर तेवढं मी घरी पोचतो तुमच्या. म्हणसान तर 20-25 हजारापर्यंत ताकद लावतो म्हणलं. जेमते वाटते ना नाही का. 1 लाख काढतो याच्याकडून कोणती आहे ते आता. असं असं हो का? म्हणजे समजा तुमचं म्हणणं रिश्वत घ्या नाही का, असंच म्हणा ना. रिश्वत घ्या म्हणून.
अरे भाऊ म्हणलं आजपर्यंत मी कधी रिश्वतचं नावा नाही बा 1 रुपया कोणाकडून घेतलेला नाही, समजलं का. मुंडे साहेबाचा आदर्श आहे माझ्यापुढे. कोणाचा रुपयाचा लाजीम नाही म्हटलं मी, लाजीम, समजलं ना. तर म्हणलं पाणी नाही पित मी कोणाच्याकडून फुकटचं. सांगून राहिले रिश्वत देतो असं दुसऱ्याला सांगाय गोष्टी आणि माझ्यापुढे अशा गोष्टी करायच्या नाही. समजलं ना. कारण की अशा गोष्टीनं आपला देश मागा आहे. या भ्रष्टाचारामुळे आपला अर्धा देशाची जी प्रगती आहे ती रोखलेली आहे भ्रष्टाचारामुळे, समजलं. टेबला घालून घेणारा नाही म्हटलं मी, समजलं ना. रानबोके साहेब म्हणते म्हणलं मला. नाही नाही, ते कसं थोडंसं म्हणजे मजा करत होता तुम्ही. मला वाटलं बा काय काय नाही हो, कारण की ते आमच्या इच्छाच आहेत शांताराम घनगणे. ते भेटले होते मला. म्हणे बा दुधाच्या याच्यात पकड वाटेल तुम्ही द्यायले. तर त्याचं काय म्हणजे म्हणे बा पैसे घेतलेत मी साहेब, पण मला वाटलं बा कसं आहे गंमत घेऊन पाहतो. गंमत घेतो नाही हम ना, गमतीची लाल कशी होती समजते आता. अच्छा अच्छा, हो हो हो, ते भेटले होते ना सकाळीच. हो हो, त्यांच्या दुधामध्ये सांगा 30% पाणी. काय आता करणार आणि काय बोलणार आहे. हो, गेला का खाली मान घालून. पाहू ना आता त्याचा रिपोर्ट बहुतेक 4-5 वाजेपर्यंत येऊ शकते त्याचा. ते आम्ही पाठवलेलं आहे तिकडे. आता तुमचं हे सगळं पाठवल्यानंतर संध्याकाळपर्यंत तुमचं येऊन जाईल. म्हणजे दोघे सोबतच तुम्ही उद्या फोन आल्यावर काय आहे ते समजून घ्या. हो ना, आता ते आता तुमचा नंबर देऊन देजा बा. हो काय होते काय नाही सांगा आम्हाला मग. तुम्ही आता ऐकायलाच तयार नाही, नाही तर मग तेवढी जर थैली नेली नाही तुम्ही याची समजा नमुन्याची, तर कसं लेखाचं वाचलंच तो. जरा सुकान झोप लागली असती बा. एक तर पाणी नाही वरचं, मोठं कठीण काम झालं, धंदे नाही काही नाही काहीच नाही राजू. हो ना, सगळं समजते मला. हो, मी गरीब घराण्यातूनच आलेला हो. परंतु कसं असते, एकाले माफी दिली की सगळे लोक तसेच पाहतात ना. म्हणून कसं आहे, मी कशातच म्हणजे कम्प्रोमाइजच नाही करत हो कोणत्याच गोष्टीत. पाहू तरी काही थोडंसं आपण थोडं सहकार्य करू तुम्हाला तिथं, आपण सांगू तेवढं तुमचे जे मुद्दे आहे ते. परंतु मी माघार नाही घेऊ शकत त्याच्यात. हो, मी जी कारवाई केली, हो, एक वेळ माझी सही झाली की माझा पेन तोडून टाकतो मी, दुसऱ्या केससाठी दुसरा पेन वापरतो. ठीक आहे आता. चला येतो मग आम्ही. काळजी घ्या, काही हरकत नाही. काळजी घ्या, काळजी घ्या, जीव घ्या आता. बरं बरं, हो ठीक आहे ठीक आहे. हो करता बस साहेब फोन आता. तुमचा नंबर देऊन देजा मला. बस बस, मग मी फोन करीन जर समजा नाही आला तुमचा तर. ठीक आहे, भेटून जाईल नंबर साहेबाचा. हो हो, द्या म्हणलं घुसमारे. हो, नंबर देऊन द्या तुमचा. ठीक आहे, चला आता नंबर घेऊन घ्या याच्याकडून आणि हे थैली वगैरे घ्या त्या गाडीपर्यंत. चला. म्हणा म्हणा म्हणजे शेवटपर्यंत त्यांना म्हणजे नाहीच म्हटलं, म्हणजे पैसे म्हणजे घेतले नाहीच. नाही ना, हे बा पहिले 25 म्हणलं. हो, गाडीत थैली ठेवली. हो, जायच्या वेळेस म्हणलं 50 घ्या साहेब, जाऊ दे एक खेपचे. पण एवढं निपटाच म्हणलं साहेब, पाया लागतो बा तुमच्या. अरे काहीच नाही ना. हो बिलकुल म्हणे पैशाचं नावच नका काढू म्हणे. हो, आज पैसे देसान म्हणे. उद्या लेगो म्हणे तेच धंदे करसान म्हणलं बा. हो, लय कडक साहेब होता लेखाचा. हो ना, बोले गोड भलंही. हो, पण काम नाही सोडे त्याचं ते. हो ना, आता मलाच तर काय होते आता, अजून फोन नाही आला. हो म्हणे फोन येते म्हणे तुम्हाला. हो काय आहे काय नाही इथं. हो, पण अजूनही काही फोन नाही आला. संध्याकाळ झाली. 8-8:30 होऊन राहिले, पण काही हेच नाही राजा. आपला नंबर आहे त्याचा, नंबर आहे. ते म्हणे ना मला, हो 4 वाजे लोक त्याचा रिपोर्ट येते म्हणे शांताराम घनगणीचा. मी विषय काढला तुमचा. तर ते म्हणे 4-4:30 पर्यंत त्याचा रिपोर्ट येईल. हो, मी सांगतो म्हणे तुम्हाला मग. तर नंबर मी घेतला होता पाहू लावून, त्याच्यातल्या त्या घुसमारे साहेबाचा आहे मग मापाशी. पाना लावा ना मग, काय आहे काय नाही काढा त्याच्यावरून खुलासा. काय आहे म्हणा घुसमारे साहेब राजो, पाना अजूनही काही जमत असेल तर. हो ना, तसंही ते संध्याकाळी मुक्कामी विश्रामगृहामध्ये आहे म्हणते, कारण की 2-3 दिवस याच एरियात धाडा आहे म्हणते त्याच्या. तर विश्रामगृहामध्ये आम्ही हाव म्हणे. आणि हे जे साहित्य आता हो आम्ही पाठवून देऊ म्हणजे तिकडे लॅबॉरेटरीमध्ये. म्हणजे विश्रामगृहामध्ये आहे नाही का. मग तेच म्हटलं ना, मला वाटे नकलीच होय का लेकाची, मला वाटी बी. हो, मिळालं लेकाची डुप्लिकेट नसं. त्याचं कार्ड गिड पाहिलं होतं का तुम्ही. कार्ड गिड मिळालं का, कार्डही नाही पाहिलं. कायचं कार्ड हिंगा आता यायचीच मेवणे छोट्यानं. हो का आलं भाऊ, काय म्हणे ते आपलं साहेब. हो, पहिले पद्धतशीर बोलत जाते, नंतर मग यानं काय म्हणे साहेब कार्ड नाही म्हणे तुमचं, नेमकं आहे कोण तुम्ही. तेवढ्याच्यानं मग त्याचं कसं अंदरुनी दिमाग तपला. हो, बोले तर काही नाही ते. हो, पण त्याचा अंदरून सण केलं असं नसं समजा. मग काय हेच नाही केलं त्यानं, अग्निशामक हे ते लय पॉईंट काढले मायाचे त्यानं. हो ना, आता पहा म्हणते तुम्ही काय होते तर. हो ना, असं झालं ते. ओरिजिनलच आहे ते. येरीच विश्रामगृहात थांबतात कधी, कार्ड गिर्ड दाखवलं द्यायना मग छोट्याले, हे पाहून घे म्हणे. हो ना, नकली छाप असते तर मग तर 5-10 हजार रुपयात निपटले असते हे. हो, ओरिजिनल असते तर काही काही निपटत होते, पण हे लगाचा लय दिसून राहिला मला. हो ना, काही लई इमानदार असते तर मानतच नाही ते. हो, मग ते तर म्हणे मला सगळं समजून राहिलं म्हणे, पण माईलाच नाही म्हणे. हो ना, शेवटी त्याला कारवाई म्हणजे कसं करावं नाही वाटे, पण ते नाईलाज आहे म्हणे माया. हो, आता काय होते, पैसे तर काही घेत नाही, पाणी नाही पिला ते फुकट. हो, काय बोला मग बाकीचा आता. बरं बरं, मी काय म्हणतो, एक काम करा ना राजा. हो, काही काही गोष्टी कसं पैसा नसते. हो, वैकीन होते किंवा आपले जर संबंध चांगले असेल पुढच्या व्यक्ती संग तर होते. हो, म्हणजे कारण की सगळं जग काही आपल्याला पैशाने नाही जिंकता येत. हो, प्रेमानं जग जिंकता येईल पण पैशाने नाही. हो, तर आपलं झाबरगोंड आहे का नाही, त्याचे कसे आहे संबंध चांगले आहे लोकांसोबत. त्याचं काम कसं आहे लोकांना माहीत आहे लोकायले. एक तर गुप्तचर विभागात होता ते काही दिवस. तर पहा ना जरा असं लग्गा लावून. हो म्हणा, आपलेच माणसं आहेत बा, सासरे आहे असं तसं. जमला जाक मग. हो, काय सांगता ते असू शकते ओळख पांडे साहेबाच्या मार्फत. ते तर मा गया लोक आलं रे बा. मग मा घरची म्हणे तुम्ही लावाच म्हणे फोन त्याले. हो, आता ते आता पोलीस प्रशिक्षण केंद्रात आहे, आता आलं वाटतं त्याचं. हो, पण आपण लावा फोन. हो, शेवटी आपल्या हातानंच म्हणजे नामुष्की आहे की नाही त्या. पा बा तुम्ही पाणी टाकता असं काम करता. शेवटी आपण सासरे आहो. हो, त्या पुढच्या माणसाला आपल्याच्यानं मान खाली नाही घालायला लागली पाहिजे ना. हो, आपल्याच्यानं झाली गलती. हे आपणही मान्य करतो, पण त्याला काय बोलायच्यात गोत्या दानाचं. हो, म्हणून कसं त्याच्या मनात आपली जागा राहणार नाही ना. म्हणून मी म्हटलं बा जाऊ दे, त्याला काही मनाला पुरत नाही, इकडे निपटून टाकू.
हो ना, पण आता एखाद्या अगदी खालीपणा करायला लागते. हो ना, तुमच्या जण माया तरी बचाव होईल मग. पाना लावून एखादा ना, तसं नाही ना, ते आपल्याला इकडेच निपटा लागणार आहे हे. हो, कसं आहे, नलूच्या कानावर पडते मग. आज न उद्या तिलाही माहित होईल. त्यापेक्षा कसं आहे, जाऊ दे आता, झाकली मुठ सव्वा लाखाची आपल्याला जिकडे कसंही करून ऍडजस्टमेंट करावं लागल. असं आहे नाही का? बरं ठीक आहे, मग जाऊ दे, लावतो फोन त्याला. हो, जर म्हणलं त्याला ऍडजस्टमेंट होते तर मग काही ना काही कोशिश करतो मी आता. पाहतो लावून फोन आता. ओके. अरे तुम्ही रुपया नाही आणला ना सोबत? ती दुधाच्या 2 कॅन आणि ते बाकी सामान कायले आणलं ते? कमीत कमी 10-20 हजाराले मरण. कमीत गाडीचं भाडं रेस्ट हाऊसवाल्याला द्यावं लागते काही. त्याला मॅनेज केलेलं आहे सगळं पद्धतशीर. आणि तुम्ही राजा म्हणलं काहीच नाही आणला. आता काय फायदा आहे पहिला दिवस म्हटलं. बाबा चाचा भतीजा बोलते ना हमको. हो, ऐसा ही दिमाग लगाए कि हमने अभी ऐसी छोड़ दिया कि उनको 1-1.5 लाख रुपए लेके आएंगे वो, समझा ना? ऐसा दिमाग चला है मैंने. तुम जरा रुको, धीरज रखो. काय का धीरज है, जल्दी अपना निकलना पड़ता है और खुसकना पड़ता है, फिर ज़्यादा दिन चलता गया ये. लोगों को पता चल गया तो अपन को कब यहाँ से निकलना पड़ेगा पता नहीं. हो ना, सब समझ में आ रहा मेरे को. जरा सा रुको, धीरज रखो. आ गया फोन, आ गया धाबे वाले का. हो, चाचा, हो, चलो अपना नाटक अब. मैंने बोला ना तुमको, बस वैसे ही बोलो. 1.5 लाख 2 लाख रुपए लेके आएंगे वो. बोलो बराबर. हॅलो, घुसमारे साहेब बोल रहा हूँ. हाँ, बोलो, कौन है? मी आपलं लक्ष्मण किरकिरे. हो, लक्ष्मण, आपलं ते धाबेवाले. वो 10:30 बजे रेट डाली थी तुम्हारे धाबे पर. हाँ, अच्छा, बोलो ना. हाँ, बोलो. तेच म्हणलं, ते आपले घनघने आम्ही इथंच बसलेलो. हो, काय रिपोर्ट आला का मग त्याच्या दुधाच्या याचा आणि ते आपलं समजा क्या किरकिरे और वो घनघने, तुम राजा ऐसे आदमी है. तुमको मैं इशारे कर रहा था, तुमको समझ में नहीं आ रहा था. मेरे को तुमसे बात करनी थी ना. अरे ये खड़ूस है वो साहब, रानबोके है ना, बहुत खड़ूस है. 1 रुपया नहीं लेता किससे. लेकिन तुम्हारे जैसे लोगों का कितना नुकसान होता, धाबा बंद गिरता, लोगों का काम बंद होता. अरे मैं हूं ना तुम्हारे वास्ते. टेंशन मत लियो, तुम्हारा आधा काम मैंने अभी किया है. बोलता साहेब म्हणजे सांगा ना. हो, बोला, घनघने सोबत बोला म्हणलं. साहेब म्हणलं, काय म्हणणं तुमचं? क्या घनघनी, तुम ऐसे आदमी रह जा. हमने हाथ गाड़ी से निकल रहे थे तो तुम निकल जाने का वहाँ से. रुकने का. ऐसे साहब की गाड़ी दिखी तो आरटीओ की, एफडीए वालों की दिखी की भाग जाने का. तुम राजा रुके फालतू का. अब कितना भारी जाएंगे आप तुमको. हो ना, पण असं वाटलं बा गाडी पलटोसान मारसान मले, म्हणून मग कसं थांबलो मी. नाही तर मी पयाच्या फिक्रीत होतो राजो. पडून जायचं, अशा वेळेस थांबायचं नाही. तेच म्हणलं, जाऊ दे आता. मी कसं आहे, तुमच्या फेवरचाच माणूस आहो. पण कसं आहे, चालत नाही आपलं साहेबापुढे. पण तरी मी अर्धं काम कसं केलं. तुमचं दूध जे आहे ना चांगलं वालं, तेच मी पाठवलं तिकडे. हो, जे पाण्याचं होतं ते मी इकडे तिकडे सांडून दिलं. रिपोर्ट चांगलाच येणार आहे तुमचा. फक्त लॅबोरेटरीवाल्याला तुम्हाला 25,000 रुपये द्यावं लागते. 25. हो, म्हणजे रिपोर्ट चांगला येईल, तुमचा विषय क्लोज होईल. बाबा काय बोलता, म्हणजे मग रिपोर्ट आपला चांगला येते का? येणंच आहे ना, मी केलं ना बा तुमच्यासाठी तेवढं. काय करता, तुम्हाला मी फोनच लावणार होतो. बाबा लय चांगलं केलं तुम्ही. हे बा त्याचे 25 मी देऊन देतो लॅबोरेटरीवाले. सांगा फक्त त्याची देसान, पण आमचे दोघाचे, माझे ते वाघमारेचे दोघाचे राहील ना. मग आम्हाला कमीत कमी दोघाले 25 तर देसान ना. बाबा ते आहे का तुमच्यासोबत? हो का? अरे बाबा, म्हणजे 50,000 बाबा लय होते हो राजीव साहेब. हो, 5 घ्या ना तुम्ही. 5 असं आहे मग तुमचं आहे. 5 हजाराला पाहिजे तुम्ही. आणि ते जर मॅन असतं केलं तसं तर हो 2 लाख भरत होती तिथं. जेलातही गेले असते. बरं ठीक आहे, देऊन टाकतो मग. पण हे लक्ष्मी किरकिरीचं काय आहे मग? त्याला फोन द्या, मी बोलतो त्या संग. बोला साहेब, बोला म्हणलं. काय कसं काय म्हणलं? काम करा, तुमचं जे नमुने आहे ना ते सध्या पाठवलेलं नाही. हो, ते आता मी मला पाठवा सांगितलं ते ना लक्झरीवर. पण मी काही पाठवत नाही. लक्झरीतून पडले बा असं तर काहीतरी नाटक रचणार आहो. आता तुम्ही कमीत कमी आम्हाला लॅबोरेटरीवाल्यासाठी 25 आमचे समजा. हो, तुमचं प्रकरण मोठं आहे. तुम्ही 1.5 लाख रुपये लागेल तुमचे. हो, 1.5 लाख. कारण की वाघमारे ऐकत नाही. वाघमारे म्हणते 50 मला पाहिजे, 50 मला पाहिजे, 50 लॅबोरेटरीवाला पाहिजे. 1.5 लाखाचं बजेट आहे. हो, 1.5 लाख रुपये. अरे बाबा, नाही हो रे, लय झालं ते. 1.5 लाख म्हणजे कमवलंच म्हणलं ना आमचं. मग देऊ नका, मी टाकून देतो लक्झरीवर ते पार्सल आणि जाऊ दे तिकडे. उद्या तुमचं सकाळी रिपोर्ट येते आणि तुम्हाला बिलकुल जमा सोनं आहे. म्हणता नाही हो का? लय कडक नियम आहे का त्याच्यात? उद्या शील लावायला मी येणार आहोत तिथं, समजलं का? हो, शील लागते तुमच्या धाब्याला रिपोर्ट आल्याबरोबर. म्हणून सटकन तुम्ही हात काढून घ्या. 1.5 लाख माझं संध्याकाळी आणून द्या आता. या तुम्ही 9-9:30 वाजता. पान खाली तुम्ही टपरीवर, तिथून रेस्ट हाऊसून. हो, काही वांधा नाही. साहेबाला बा काहीच माहिती नाही पडू देत मी. बरं ठीक आहे मग आता. हो, बरं झालं तुम्ही एवढं तरी केला. हो, येतो मग आम्ही 2 जण. हो, पैसे घेऊन येतो मग. कुठे येऊ मग? सांगतो तुम्हाला. इथं पोहोचले की हो सांगतो, तुम्ही फोन करता मला पोहोचले घ्या. हो, मी रेस्ट हाऊसमध्ये आहो सध्या साहेबासोबत. ठीक आहे, आता येऊन राहिले ते. हो, फोन कट करा लवकर. बरं ठीक आहे. हो, ठीक आहे, ठेवतो मग. हो, लावतो सोया पैशाची. येतो मग आता. ओके, पाहू आता उद्या काय होते.